तर भोंदू राजेंद्र गडगेचा दरबार पोलिसांकडून सील। वडगावपानमधील दत्तधाम दरबारात स्पॉट पंचनामा झालाय। आरोग्य पथकाने दरबारातील औषधांचे नमुनेही ताब्यात घेतले। यावेळी निघताना भोंदू राजेंद्र गडगे पत्रकारांवर संतापला। कॅन्सरची गाठ मंत्राने बरी होते का हा प्रश्न विचारताच गडगे संतापला। 100% मला अडकवण्याचा प्रयत्न झाला। नाही मला बोलायचंय, मला बोलायलाच पाहिजे। नाही बोलायला पाहिजे, मला बोलायचं आहे। अन्याय पोलीस बोलू राहिले, आता माझा अन्याय मला सांगायला पाहिजे ना। मी अरे तुम्ही आमच्या ताब्यात नाही मी तुमच्या ताब्यामध्ये आहे। ऐका, पहिलं ऐकून घ्या। गुरुवारी मी लाईव्ह होतो, सकाळपासून अन्नीसला आव्हान देत होतो, तुम्ही या, मी काय करतोय, माझी प्रोसेस काय आहे तुम्ही डोळ्यांनी बघायला पाहिजे। मी जे काही करतोय कॅन्सर बरा करण्याच्या दाव्यावर ठाम आहे का? ऐकून घ्या, माझं ऐका पहिलं। तुम्ही सुद्धा होते, पळून गेले होते गुरुवारी। तुमच्यासाठी 10 बाय 8 बाय 12 ची स्क्रीन आणलेली होती मी। ओरिजिनल पुरावे तुम्हाला दाखवायचे होते, पण माझं कोणी हे ऐकून घेतलं नाहीये। ऐका, मी पण सांगतो, तुम्हाला करून द्यायचं नाही का आम्हाला? दोन मिनिट थांबा, शासकीय पंचनामा कारवाई चालली आहे, तुम्ही काय सर्व आजाराचे लोक असतात। कॅन्सर बरा होतो का? प्रार्थना चालती, संकल्प चालतो, ध्यान साधना चालती, कॅन्सर बरा होतो का? यज्ञ चालतात, हवन चालतंय। कॅन्सर बरा होतो का? याच्या पुढे काहीही चालत नाही। वैदिक प्रक्रिया केली होती इथे। कॅन्सरची गाठ कशी पडली? मेजर तुम्ही सनातन धर्माचं खंडन होऊ राहिलं हे मी सांगू शकतो। कॅन्सरची गाठ सनातन पडते का? धर्माची सेवा करतो, याच्या पुढे